लातूरमधील औसा तालुक्यातील उजनी येथे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालेला दिसून येतोय। शेतकरी समाधानी व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करत असताना दिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी राजाला थोडा दिलासा मिळालाय असंच दिसतंय। या संदर्भात अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतलाय, तर पाहूयात। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतो। प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी कशा प्रकारचं नुकसान झालं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज लातूर दौरा आहे। या लातूर दौऱ्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री दौरा करत आहेत आणि शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणी करत आहेत। कशा प्रकारची शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। आपण जर पाहायला गेलं तर उजनी ते पुणे जाणारा सोलापूर हायवे जो आहे हे काल आपण पाहिलं या ठिकाणी बंद झालेला होता। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या मदतीसाठी हात पुढे केलेला होता। त्यांचा एक व्हिडिओ कालपासून आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ होते। खासदार यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा या ठिकाणी उजनीमध्ये भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळालं आहे। कशा प्रकारची चर्चा झालेली आहे, कशा प्रकारचा न्याय या ठिकाणी मदत शेतकऱ्याला मिळणार आहे आपण पाहणार आहोत। आता जर पाहायला गेलं तर निलंगा तालुक्यातील ननंद या ठिकाणी जे हेलिपॅड आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ठिकाणी आगमन झालं आणि जर पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही निलंग्याहून आता या ठिकाणी लातूरकडे जातील आणि शेतकऱ्यांना सरसकट मदतीचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। या ठिकाणी वाटते शेतकरी आक्रोश झालेला आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मांजरा नदीच्या पात्राच्या काठावरच्या सध्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेला पाहायला मिळते। तेरणा नदीला या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळते, रेणा नदीला पूर आलेला मिळते, तावरजाला पूर आलेला मिळते। बरेच शेतकरी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आतुरतेचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र बऱ्याच या ठिकाणी जे निलंगा असेल, लातूर असेल, औराद असेल या ठिकाणी शेतकऱ्यांनी भेटी घेतलेली आहे। कशा प्रकारचं या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळेल याकडं आपलं संपूर्ण या ठिकाणी लातूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर।